तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनल स्वागत आहे. आज आपण पुढे डिस्कस करणार आहे ॲजमेरिनचंच बघणार आहे. पुढचे क्वेश्चन बघणार आहे. आपण मागच्याच टॉपिकमध्ये बघितलं की ॲजमेरिनचे कुठले स्टेरिओ केमिस्ट्री कुठले कशा होतात. आता नेक्स्ट पॉईंट तुम्हाला जर कधी विचारलं गेलं की डिस्क्राईब द स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ द C15 C20 वगैरे असं काही ॲजमेरिन वगैरे, तर तुम्ही आन्सर कसं राईट डाऊन करणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे की it should describe the stereochemistry of C15 and C20 कार्बन 20 in ॲजमेरिन. ठीक आहे. आता तुम्हाला ॲजमेरिनचं स्ट्रक्चर सर्वांनाच माहिती आहे. हे सिम्पल तुमचं ॲजमेरिनचं स्ट्रक्चर आहे. ओके. त्यांनी स्टेरिओकेमिस्ट्री विचारली आहे. तुम्हाला इथं मेकॅनिझम वगैरे काही असं राईट डाऊन करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जस्ट रिॲक्शन कशी होते ते बघायची. ठीक आहे. हे तुम्ही ॲजमेरिनचं स्ट्रक्चर राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. आता काय होणार आहे, तुम्ही सिम्पल काय यूज करणार आहे, लीड ॲसिड यूज करणार आहे आणि हायड्रोसिस करणार आहे. ठीक आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन करणार आहे. काय होईल की जो इथला हायड्रोजन आहे तुमचा इक्वलचा, तो इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा जो आहे ना तुमची एफ जी रिंग आहे, ही तुमची कुठली रिंग होत होती, एफ रिंग होत होती ना, ती काय करेल, इथनं ब्रेक होईल आणि इथं कार्बन म्हणजे डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार. इथं काय करणार आहे, ती डबल बॉन्ड कार्बन ग्रुप फॉर्मेशन करणार. ठीक आहे. इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार, इथनं ही ब्रेक होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन तुम्हाला कसं मिळणार, या टाईपचं स्ट्रक्चर मिळणार. बघा, हा तुमचा कार्बन हायड्रोजन आणि असंच इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे, जसं तसं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. बघून घ्या एकदा व्यवस्थित. तुम्हाला 15 आणि 20 विचारलं आहे, 21 विचारलं, 15 आणि 21ची स्टेरिओकेमिस्ट्री विचारली, ती राईट डाऊन करतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय करणार आहे तुम्ही, सिम्पल काय करणार आता, तुमचा जो रिडक्शन यूज करणार आहे आता आणि त्याच्यामध्ये थायनोक्लोराईड यूज करणार आहे. ओके. TSCl तुमचा डायसोल्ड ग्रुप यूज करणार आहे. ती रिॲक्शन कशी होईल, रिडक्शन यूज केल्यानंतर बाकीचं ॲज इट इज सेम ठेवलं आहे तुम्ही रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. आणि तुमची ही रिंग तर बघा, इथनं तुम्हाला लक्षात येत असेल की इथं जी रिंग होती, एफ रिंग होती, ती आपण कॅन्सल आउट केली ना, बरोबर की नाही. तुम्ही इथं काय केलं होतं, नेक्स्ट कंडिशन डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं होतं ना, तुम्ही आता रिडक्शन यूज करताय. रिडक्शन यूज करतात म्हणजे काय होऊन जाईल, तुमचा अल्डिहाइड ग्रुप होता ना, मी तुम्हाला दाखवून देते. हा जो तुमचा ग्रुप, त्याचं काय होणार आहे बघा, कशामध्ये फॉर्मेशन होणार. तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम राईट डाऊन करायचं नाही आहे, फक्त कसं होतं रिॲक्शन ते दाखवते. ठीक आहे. CH2 होऊन जाईल आणि हा तुमचा डायसोल्ड. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनला काय होणार, मग हा जो बॉन्ड आहे तुमचा, लोड ग्रुप ऑफ द इलेक्ट्रॉन इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करतील आणि हा बॉन्ड जर इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करता, हा काय होईल, आपोआप ब्रेकडाऊन होऊन जाईल, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशनचं काम होईल आणि हा जो तुमचा डायसोल्ट आहे, म्हणजे इथे इलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे, डायसोल्ट लिव्ह आउट होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये तुम्हाला ह्या टाईपमध्ये स्ट्रक्चर मिळणार, म्हणजे डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे आणि हा CH, हा बघा, हा CH आणि हा CH2, हा तर लिव्ह आउट झाला आहे म्हणून आपण राईट डाऊन केलेला नाही आहे. ठीक आहे. याचे स्ट्रक्चर तुम्ही असंही राईट डाऊन करू शकतात. बघा, इथून सेम आहे, ही तुमची सायक्लोहेक्झेनची रिंग आहे बघा, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन आहे, जसं तुम्ही सायक्लोहेक्झेन असं राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. चेअर फॉर्ममध्ये जे आहे ते तुम्ही असं राईट डाऊन केलं आहे आणि बाकीचं तुम्ही इथं राईट डाऊन करा, म्हणजे म्हणून मी इथं असं दाखवलं आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट कंडिशनमध्ये हा N+OH आणि बाकीचं ॲज इट इज जसं असं राईट डाऊन केलं. ठीक आहे. आता तुम्ही सिम्पल काय करणार, रिडक्शन करणार. रिडक्शनचं काय काम आहे, तुमचं इथं CH2 आणि एक CH3 होऊन जाईल, बरोबर की नाही, तुम्ही यूज करणार तेव्हा, आणि सिम्पल तेच राईट डाऊन करायचं. सीस पर क्लोरेट तुम्हाला मिळणार आहे बघा. ठीक आहे. आणि जे तुम्ही राईट डाऊन केलं आहे तेच तुम्हाला आन्सरमध्ये थेरीमध्ये राईट डाऊन करायचं. ठीक आहे. आता तुम्ही जस्ट ही रिॲक्शन तुम्हाला समजली. आता तुम्हाला आणखी एक असं समजलं, त्याच्यापासूनही तुम्हाला कोरियन आणि इडायलनपासून बघ तुम्हाला काय मिळणार आहे, ॲज सच सीस पर क्लोरेटच मिळणार आहे. ठीक आहे. ते पण बघून घेऊ आपण, म्हणजे हाच कंपाऊंड तुम्हाला कसं मिळणार आहे बघा. हा तुमचा कोरिओ इथॅडिन आहे. ठीक आहे. हा काय तुमचा क्लोरिओ इथॅडिन आणि त्याच्यापासून तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळणार आहे, सीस पर क्लोरेट मिळणार आहे. ठीक आहे. जसं आपण हे बघून घेऊ, आधी थेरी बघून घेऊ याची रिॲक्शनमध्ये काय काय होतं. जर तुम्हाला दिलं असेल C15 आणि C20 दिलेलं आहे, द रिलेटिव्ह स्टेरिओकेमिस्ट्री ॲट C15 and 20 दॅट इज डिटरमाइंड बाय द अबोव द सिक्वेन्स. तुम्ही ही सिक्वेन्स दाखवली आहे बाय द कन्व्हर्टिंग इंटू द, कशापासून बनलं आहे तुम्हाला, 21 डिऑक्सी ॲजमॅलिन, तुम्ही त्याला सिम्पल ॲजमॅलिन म्हणतात. ठीक आहे. इंटू द सीस तुम्हाला कुठला मिळाला आहे, सीस पर क्लोरेट मिळाला आहे. ठीक आहे. आणि कसोबत रिॲक्शन केली तुम्ही, ट्रीटमेंट ऑफ द ऑक्सिडेंट फॉलोड बाय द हायड्रोसिस, देन द रिॲक्शन, तुम्ही जे रिॲक्शनमध्ये केलं आहे तेच फक्त तुम्ही राईट डाऊन करता रिॲक्शनमध्ये जे आपण बघतो.
शकते. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला काय म्हटलं की सिस परक्युलेट मिळाला आहे आणि तुम्ही हा यूज करू शकता की क्रोजन ऑन द ट्रीटमेंट ऑल द सिक्वेन्शियल रिॲक्शन दॅट इज द तुम्हाला त्याच्यापासून काय आयडेंटिकल प्रोडक्ट मिळणार सिस परक्युलेटच मिळणार याच्यापासून. ओके, तर ती बघून घेऊ आपण ते कसं मिळतं आहे की तुमचा हा काय पोलिओ अँथ्रेडाइन आहे आणि त्याच्यापासून तुम्ही सिम्पल राईट डाऊन केलं आहे सिक्वेन्शियल स्टेप ऑफ द करियर जे स्टेप बाय स्टेप जसं केलं आहे तसंच करायचं आहे. याच्यापासून तुम्हाला मिळतं आहे आणि फायनल प्रोडक्ट तुम्हाला काय आहे सिस परक्लोरेट मिळणार आहे. ठीक आहे. ॲज तुमचं लक्षात राहत असेल तर ठीक आहे, पण ते तुम्हाला जे आधीची जी रिॲक्शन आहे ती फक्त स्टेप बाय स्टेप जा तेवढं राईट डाऊन केलं तरी सफिशियंट. ठीक आहे. द स्टेरिओ केमिस्ट्री ॲट द 50 द आणि तुम्ही काय केलं आहे तेच तुम्ही राईट डाऊन केलं की इज द नोन ॲज द हायड्रोजन ॲटम इज द C20 आर द सिस अल्फा ओरिएंटेडला आहे आणि कपलिंग कॉन्स्टंट दिली आहे 9 थर्ड विथ द डायहायड्रो अँगल किती दिला आहे 0 डिग्री दिला आहे. येथील ग्रुप ऑफ द सिस असो द सिस बट इट इज द बीटा ओरिएंटेड. द अबो रिॲक्शन इज परक्युलेट ऑप्टेन फ्रॉम द कशापासून ऑजमॅनिनपासून इट इंडिकेट द स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ आयडेंटिकल विथ द कोरियन आणि हॅज ॲजमॅनिन अल्सो दोघांपासून पण तुम्हाला सेम प्रोडक्ट मिळणार आहे सिस परक्युलेट मिळतो. ठीक आहे. एकदा तुम्हाला बीटा पोझिशनला मिळणार आणि एकदा अल्फा ओरिएंटेडला मिळणार. ठीक आहे. तुम्ही इथे सिस आणि ट्रान्सफर बघणार आहे बरोबर की नाही, बस तेवढंच राईट डाऊन करायचं. आता जर नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेला की एक्सप्लेन द स्टेरिओ केमिस्ट्री ॲट द 20 आणि 21 इन ॲजमॅनिन. तुम्हाला नंबरिंग वगैरे मी तुम्हाला आधीच्याच लेक्चरमध्ये दाखवलं ॲजमॅनिनचं स्ट्रक्चर बघितलं तेव्हाच तुम्हाला लक्षात आलेलं आहे की तुमची नंबरिंग कशी दिली गेलेली आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 बघा 21पर्यंत दिली गेली आहे आणि तुम्हाला विचारलं असं 21 आणि 21चं ॲजमॅनिनचं तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री राईट डाऊन करायची. ठीक आहे. ॲजमॅनिनचं स्ट्रक्चर राईट डाऊन केलं तुम्ही. आता सिस्टर्समध्येच करणार आहे तुम्ही. नंतर मग काय केलं आहे 21 आणि 20मध्ये सांगितलं म्हणून तुम्ही इथंच काहीतरी करणार. ठीक आहे. आता काय होईल तुमचे नंतर ते डबल बॉन्ड फॉर्मेशन करणं म्हणजे हा काय होईल कार्बोनेट होऊन जाईल. ठीक आहे. कार्बोनेट जस्ट रिॲक्शन बघून मी पुढे बघा तुम्ही रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. हे नाही आहे. ओके, जसं तुम्ही इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे दाखवते. हे बघा हा OH आहे ना त्याच्या समोर काय तुम्ही असं मॉडिफिकेशन केलं. ठीक आहे. नंतर मग काय होईल की लोन ऑफ द इलेक्ट्रॉन तुमचं सिम्प्लिफाय तुम्हाला अशा म्हणणार की सायनो ॲजमॅनिन. याच्यामध्ये मला समजवण्यासारखं एवढं हे होत नाही म्हणून मी तुम्हाला फक्त सिम्पल दाखवते की रिॲक्शन कशी केलेली. ओके. नेक्स्ट काय होणार आहे तुमचं मग आयसो ॲजमॅनिन मिळणार आहे. एकदा अल्फा ओरिएंटेडला मिळणार एकदा बीटा ओर. मग तुम्हाला याच्यामध्ये मोस्ट ऑफ करून हे जे की अल्फा बीटा अँड काय सिस ट्रान्स वगैरे असं सर्व काही स्टेरिओ केमिस्ट्री म्हटल्यावर. ठीक आहे. आणि जस्ट तुम्हाला नेक्स्ट कंडिशनला हे म्हणजे हा बघा लोन प्रोजेक्टर पूर्ण शिफ्ट होतील आणि हा बॉन्ड ब्रेकडाऊन होऊन जाणार. म्हणजे हा काय होईल तुमचा O निगेटिव्ह म्हणजे काय होईल OH होऊन जाईल तुम्हाला हे म्हणा. आणि 1 हायड्रोजन इथे जॉईन तो राईट डाऊन केला नाही केला इट्स ओके. ठीक आहे. बीटा ओरिएंटेड दाखवला आहे आणि जस्ट तुम्हाला काय करायचं आता हे दोघांचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता फक्त तेच राईट डाऊन केलं आहे की द आयसो ॲजमॅनिन आणि कुठला मिळत होता तुम्हाला एक सॅनो ॲजमॅनिन मिळत होता ना त्याचंच तुम्ही फक्त राईट डाऊन केलं आहे की काय काय होतं की ते थर्मोडायनॅमिक कंट्रोल आहे फ्रॉम दिस कॅन बी द एक्सप्लेन द OH ग्रुपमध्ये काय काय होतं ते सगळं राईट डाऊन केलं आहे. आणि ही रिंग तुम्ही बाय सायक्लो टू टॉप ही बघा ही रिंग लिहिली तुम्ही 6 मेंबरची ही बघा. ठीक आहे. आणि त्याचं रिस्ट्रक्शन आहे की सबस्टिट्यूशन ऑफ द adjacent carbon atom with the eclipse and hence the iso is the C2 must be the alpha 21 or beta orientation. तुम्हाला फक्त जे रिॲक्शनमध्ये केलं आहे ना तेच राईट डाऊन करा आणि नंतर मग तुम्ही दाखवू शकता की ह्या फ्रंट साईडला आहे बॅक साईडला आहे. ओके. त्याची स्टेरिओ केमिस्ट्री तुम्ही जसं हे दाखवलं आहे सपोज त्याचा डायहायड्रो अँगल दाखवू शकतात किंवा कपलिंग कॉन्स्टंट वगैरे काय होतं काय नाही की काय असं सगळं लिहू शकता. ठीक आहे. एकदा तुम्ही लेस्ट मग करून दाखवलं आहे OH आणि एकदा बघा असा राईट डाऊन केला. जे तुमचे इक्विटोरियल असेल ते ॲक्सिलला करणार ॲक्सिलला असेल तर इक्विटोरियलला करणार. ठीक आहे. आणि मग तुम्ही त्याच्यावरनं त्याची ही स्टेबिलिटी वगैरे राईट डाऊन करू शकतात की डायअँगल वगैरे काय असू शकतं. हे काय लेस स्टेबल आहे याच्यापेक्षा हा मोर स्टेबल आहे ह्याचा 0 अँगल बनवू शकतात. तुम्ही तेच राईट डाऊन केलं आहे थेरीमध्ये. ठीक आहे. तुम्ही एकदा बघून घ्या थेरी. आणि म्हटलं की ॲजमॅनिन इज क्लोजली इथील ग्रुप ऑन द 2 इंट्रॅक्शनमुळे विचारले गेले ते क्वेश्चन म्हणून मी जर क्वेश्चन जर राईट डाऊन केलं होतं म्हणून तुम्हाला सांगितले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि मी जो पुढचा आपण फर्स्ट जो पार्ट बघितला होता ॲजमॅनिनचा तोही मी आय बटनमध्ये मेन्शन करतो तुम्ही तोही बघू शकतात. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.